श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आज हा स्वामी संदेश मोजून 21 मिनिटे नक्कीच ऐका आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींना नक्कीच प्रार्थना करा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. आणि म्हणून नामस्मरण करणे आवश्यक आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नामस्मरण किंवा स्वामींची प्रचिती तुम्हाला आली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यात नक्कीच काहीतरी करण्याची इच्छा असते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी देव प्रभावित करत असतो. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला देव पुढे ढकलायला तयार आहे आणि तुम्हाला पुढे सरसवायला देव धावा करत आहे. फक्त तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तुम्ही प्रयत्न केले सुद्धा पाहिजे. म्हणून फक्त एक निमित्त शोधत असतो, निभावणारा पण आणि सोडून जाणारा पण, म्हणून दोघी एक निमित्त शोधतात. म्हणून तुम्ही स्वामींना कधीही सोडू नका आणि सोडून जाऊ नका. फक्त स्वामींवरचा भरोसा कमी होऊ देऊ नका. पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो, हे मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला नक्कीच योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती मात्र तुमच्या काही लागणार सुद्धा नाही, हे सुद्धा खरं आहे. म्हणून आपले प्रयत्न आपण जोमाने करावे. स्वामी भक्त नक्कीच सर्वात जास्त यशस्वी होतात आणि त्यांची भक्ती चांगली असेल आणि सेवा चांगली करत असतील तर नक्कीच त्यांना यशही मिळेल. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे मात्र शिकवत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही ज्ञान हे नक्कीच घ्या आणि भरपूर गोष्टी तुम्ही चांगल्या त्या ज्ञानाने कमवू शकता. म्हणून महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. म्हणून मित्रांनो, जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे नक्कीच घ्यावे लागत असते. आणि म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून मात्र राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नसते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण तुमच्या समोर स्वतः स्वामी शक्ती उभी आहे आणि ती तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. तर मग तुम्ही मागे सरसू नका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण मात्र करता येणे शक्य होत असते. आणि तुम्ही स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. म्हणून माघार घेऊ नका आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र जीवनात करत असतो. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि तेव्हाच आपण त्या यशाच्या शिखरावर पोहोचत असतो. म्हणून त्या लहान लहान पायऱ्यांनी तुम्ही कामं करत जायची, नक्कीच तुम्ही मोठं यश एक दिवशी मिळवाल. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास
हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळत नाही. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्की शक्य होत असते. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा नक्कीच आपली साथ देत असतं आणि शेवटपर्यंत देत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि चांगला विचार करून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीत आणि गरिबीमध्ये आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला नक्कीच आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. आणि आपल्यामध्ये किती ताकद आहे आणि आपण किती पुढे जाऊ शकतो याची आपल्याला आठवण सुद्धा होते आणि प्रचिती सुद्धा येते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्णी राहून जातात आणि मग आपण नंतर म्हणतो की प्रयत्न केले असते तर नक्कीच मिळाले असते. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते आणि ती गरज आपल्याला पुढे घेऊन जात असते. जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य मात्र करू शकतो आणि ती शक्य होते सुद्धा. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच येत असते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यास आपल्याला ते नक्कीच पुढे घेऊन जात असते. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जेवढा जास्त अनुभव असेल तेवढी जास्त तुमची प्रगती ही झपाट्याने होत असते. आणि म्हणून पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो आणि हे जीवन जगण्याला आपण नक्कीच मनावर घेत असतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतड काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतड काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात आणि कष्ट हे करावेच लागतील. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, बचत मात्र नक्कीच करायची आहे. बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. आणि म्हणून ती बचत आपल्याला कुठे ना कुठेतरी कामाला येत असते. म्हणून जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र आपल्याला मिळत असतो. म्हणून मित्रांनो, एखाद्या गोष्टीची केलेली कल्पना आपल्याला नक्कीच ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे मात्र असते. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे तुम्ही बनवले पाहिजे की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल.
कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते आणि ते तुम्हालाही करावी लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा आणि तुमची प्रगती निश्चित होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे आणि वास्तविकता काय आहे आणि या जगात आता काय घडत आहे त्यानुसार आपण काम नक्कीच केले पाहिजे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. म्हणून मित्रांनो, आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण नक्कीच दिलं पाहिजे. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द मात्र ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते आणि आपल्याला स्ट्रॉंग बनवत असते. म्हणून आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्याला विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत करते आणि नक्कीच ती मदत करतही असते. म्हणून जीवनात कोणती गोष्ट अशक्य अशी काहीच नाही. कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींना अशक्य ते काहीच नाही. ते अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात. म्हणून कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. आणि जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक आहे. पण तुमच्या जीवनात जर तसा मित्र असेल तरी छान आहे आणि तसे तुमचे आईवडील असतील तरी तुमच्यासाठी ते गुरुच असतात. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना आणि मनात ठरवतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न मात्र नक्कीच करत असतो. आणि एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. म्हणून जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करा आणि ती करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही नक्कीच करा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल ना तर तुम्हाला कधी अपयशाचा सामना मात्र करावा लागणार नाही आणि तो होणारही नाही. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की ती तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. आणि कारण आपले प्रयत्नच आपण आपले विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाऊ शकतात. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाचा संघर्षाच्या काळाचा सामना मात्र करावा लागतो. आणि कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात आणि ते शेवटपर्यंत करावे लागतील आणि तरच आपल्याला सुख या जीवनात मिळणार आहे. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करायला हवा. जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि आपण स्वतःला ओळखू शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच आहे आणि अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र कधीच तुमची पूर्ण होणार नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले ना तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा,
इतिहास हा त्यांचा लिहिलेला गेला आहे आणि ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि त्यांनाच यश सुद्धा प्रामाणिकपणे देवाने दिले सुद्धा आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळणार आहे. तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि विजय तुमचाच होईल. तुम्ही जर सत्याच्या मार्गावर असाल तर नक्कीच तुम्हाला विजय प्राप्त व्हायला कोणीच रोखू शकणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य मात्र देत असतो आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. आणि कोणती गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो आणि तो वापर आपण करूही शकतो. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणींच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही मात्र सांगू शकत नाही आणि हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले मात्र कर्तव्य पूर्णपणे असते. म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही आणि ते जिंकतही नाही. आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे आणि जीवन चांगल्या प्रकारे जगले पाहिजे. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता नक्कीच येते आणि ती मात आपण करूही शकतो. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो आणि ते गुण आपल्यात नक्कीच येऊ सुद्धा शकतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांतून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि आपल्याला मिळवता सुद्धा येतील. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होणार नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्यासाठी भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही, हे लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र तेवढी असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि ते निर्णय आपल्याला नक्कीच त्या मार्गावर घ्यावेच लागतात. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे मात्र असते. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे नक्कीच सोडून देतात आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती मोठ्या प्रमाणावर करू शकाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि तो संघर्ष प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आयुष्यात करावा लागत असतो. योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि म्हणून वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच तयारीमध्ये असले पाहिजे. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील
आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र चांगल्या प्रकारे घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनू शकते. हे मात्र तितकेच सत्य आहे. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्या प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही आणि होणारही नाही. म्हणून प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज मात्र भासत असते. आणि जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. आणि कारण कौतुक ही एखादी चांगली गोष्ट केल्यास होते, तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा मात्र देत असते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक मात्र असते. आणि एखाद्यास भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे समजून येते. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य कधीच होणार नाही. आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान नक्कीच आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे मात्र होऊन जाते. आणि मित्रांनो, शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र नक्कीच होत असतो. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवांना मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकत नाही. आणि माणसाच्या जीवनातील वास्तव मात्र नक्कीच आहे. आणि जीवनाचा प्रवास हा आपल्याला साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण असे लोक स्वतःही यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद नक्कीच तुम्ही निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेही लागेल आणि खंबीरपणे उभे मात्र राहावे लागेल. आणि ते उभे राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून संकटाचा, संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटांवर मात करणे महत्वाचे होऊन जाते. आणि एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही म्हणू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल. तसेच तुम्हाला स्वतःवरील विश्वास वाढेल. आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे लागते. आणि तसेच जिथे शक्य असेल ते आपला मार्ग बदलून संकट आपण नक्कीच टाळायला हवे. म्हणून जीवन जगताना धाडस खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडस वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य मात्र करता येणार नाही. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार नक्कीच मात्र केला जातो. आणि आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारे संकटे, अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि ते प्रत्येकाला घडवावे लागत असते. आणि आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देतील आणि यशाच्या शिखरावर ते नक्कीच घेऊन जातील. म्हणून मित्रांनो, जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश मात्र येत नाही आणि येणार सुद्धा नाही. म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि तुम्हाला हे जीवन जगण्यास शिकवल. म्हणून मित्रांनो, धैर्य तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी असू शकत नाही. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा विचार सुद्धा करणार आहे. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. आणि फक्त तुम्हालाच या मार्गात संघर्ष हा करावा लागणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज कमजोर नाही. आपले भाग्य, नशीब नव्याने लिहायचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. म्हणून आयुष्यात वेळेला वेळ देणारी माणसे वेळेवर भेटली
ती चांगली वेळ यायला वेळ मात्र लागत नाही, हे लक्षात घ्या. कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्या पुन्हा जगण्याचे बळ हे देत असते. म्हणून कौतुक आपण नक्कीच कोणाकडून तरी ऐकले पाहिजे आणि आपले कौतुकही झाले पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार सुद्धा नाही. म्हणून जीवनामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागणार आहे आणि तुमचा वजीर गेला म्हणजे पराभव झाला असे समजू नका. एक प्यादे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते. फक्त लढण्याची आपण हिंमत ठेवली पाहिजे आणि लढण्यासाठी नक्कीच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणून स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही आणि पुढे हीच इच्छा तुमचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देते. म्हणून मित्रांनो, प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही आणि परंतु जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अत्यंत खुश देखील होऊन जाल. म्हणून प्रत्येक गोष्टीत नक्कीच तुम्ही सहभाग घेतला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर अवलंबून मात्र असते आणि आपण कसा निश्चय करतो आणि कसे बोलतो यावर ते पूर्णतः अवलंबून असते. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मात्र मिळत असते. म्हणून कुणी कुणाच्या पाठीमागे आणि पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज ही भासली नाही पाहिजे, कारण तुम्ही सर्व कामं तुमच्या इच्छेनुसार करतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जगतही आहात. म्हणून नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते आणि महत्वाची असते ती फक्त जिद्द. आणि तुम्ही ती जिद्द ठेवली तर तुम्ही भरपूर पुढेही जाऊ शकतात. आणि प्रत्यक्ष गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल नक्कीच करत असतात. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी सोबत दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मात्र आपल्याला मिळून जात असते. आणि कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाही, हे तितकेच खरे आहे. आणि आपण नावाच्या रोगासाठी नक्कीच आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील अर्थात सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधं आपण नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यांचा वापर करून आपण माणुसकी बचावून ठेवली पाहिजे. आणि जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व मात्र तुम्हाला निर्माण करायला लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश देते. म्हणून मिळवून देते ते फक्त नक्कीच त्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही मिळवता आणि त्या मिळवण्यासाठी तुम्ही धडपड सुद्धा करत असता. म्हणून प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा नक्कीच देत असते. आणि प्रत्येक अपयश हे नक्कीच पहिले अपयश असतं, पण ते नंतर त्याचं रूपांतर ही यशामध्ये होत असतं आणि तो व्यक्ती भरपूर पुढेही जात असतो. म्हणून घड्याळाच्या काट्यावर नाही, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलावायला पण लावते, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होईल आणि तो दिवस लवकरच उजाडणार आहे. म्हणून प्रश्न कुठलाही असो, नक्कीच कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊन येत असतो आणि उत्तर त्याच्या जवळच असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकट ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो आणि भरपूर प्रगतीही करत असतो. म्हणून ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूपच आहेत. तुम्ही खेळ जिंकणारे गेम चेंजर आहात, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करतो आणि मनापासून परमेश्वर तुम्हाला मदत करत असतो. कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधी उमजणार सुद्धा नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक होईल आणि तुम्हालाही नतमस्तक व्हावे लागेल. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मात्र नक्कीच येणार सुद्धा नाही. म्हणून महत्वाकांक्षा, ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा, ध्येय हे पूर्ण सुद्धा होत नाही. म्हणून परिस्थिती कशी असू द्यावं, पण जिंकण्याची आशा इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय
दुसरा पर्यायच आपल्याकडे उरला नाही पाहिजे आणि तो पर्याय फक्त जिंकणे असला पाहिजे. म्हणून नक्कीच तुमची प्रेरणा वाढेल आणि तुमचं मनोबल नक्कीच वाढेल. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढण्याची दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तो अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी जीवनातल्या दाखवून देत असतो. आणि ज्यावर आपला आग बंद करून विश्वास असतो ते व्यक्तींची सुद्धा ओळख करून देत असतो. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तो घडतही नाही. म्हणून जगाने वेळात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात सापडतात आणि ती माणसांना आपण वाचत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी वेळ व्हा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी नक्कीच तत्पर राहा. म्हणून प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नाही. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो आणि योग्य गोष्टी तो आपल्याकडून घेत असतो. म्हणून संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीला फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि ती संधी आपल्याला नक्कीच घेता आली पाहिजे. ती संधी स्वतः स्वामींनी पाठवलेली असते. स्मरण करताच समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत टाकतो तो आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे. आणि हेच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्हाला हे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल. एवढं मात्र निश्चित आहे. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा ही होत असते. म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केलेच पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुम्हाला भेटणारही आहे. म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका. आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती खरा दानशील सुद्धा आहे. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 50 रुपयांचा आरसाच मात्र आपल्याला लागत असतो. आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना की माणसाचा मोह हा संपून जातो आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते. कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या
जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं. तुमच्या आयुष्यात जे काही केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जातो. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर किंवा काहीतरी ते त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. ते फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल सुद्धा, पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचंय आणि आज काय होतं त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केला आहे, म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या आयुष्यात कधीच कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि तेवढीच त्यांची लायकीही असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांनाही ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नव्हतं आणि तेही त्यांना समजत जातं. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होते आणि तेच व्यक्ती जीवनामध्ये पुढेही जात असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच तुमचे ठरवायचे आहे हे लक्षात घ्या. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव सर्व काही देतच असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच बरसत राहील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि नक्कीच आनंदीही होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणीही सांगू शकणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहोत यात आनंद आपण मानायचा आहे आणि तोच आनंद घेऊन आपण जीवनात चालायचं आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे,
सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही ना तर म्हणून रोपाला कधी मित्रांनो तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाहीये, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना आणि तेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होती हे सुद्धा विसरू नका. ते दिवस नक्कीच तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत, जे व्यक्ती तुमच्याशी नक्कीच चांगलं वागत आहेत त्यांना कधी सोडू नका. ते वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तसंच राहू द्या, कारण स्वामी आपल्या पाठीमागे आहेत आणि स्वामी आपलं कायमस्वरूपी संरक्षण करत आहेत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्याने, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून गैरसमज कधी करू नका, तिरस्कार कधी करू नका. बोलून सर्व काही तुम्ही करू शकता आणि कोणाचा कान भरल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीलाही सोडू नका. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा करू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लिमिटमध्ये तुमच्या जवळ पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपंच काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचे सुद्धा आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र आपल्याला कमी पडेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच आयुष्य जगू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सर्व ते घडतही राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि तुम्ही तेवढे काबाड कष्ट त्याच्या मागे नक्कीच केलेले असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो, कारण तो कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते हे मात्र निश्चित. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नाही हो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच आयुष्यात संपू शकत नाही आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवतात. म्हणून प्रयत्न कधी आयुष्यात सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण नक्कीच तुम्ही सुरुवात करायला हवी. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जो जसं बघणार त्याला तसं दिसणार आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि स्वामी समर्थांकडे आपण हीच प्रार्थना दररोज करायची आहे. त्याचे कर्म चांगले आहे, तो कधीच संपत नाही. त्याला सर्व काही जीवनात मिळते. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आमचे स्वामी गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही देत असतात आणि सर्व काही ते आम्हाला पुरवत असतात. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात.
हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोड्यासाठी मोहात मात्र अडकू नका, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख हे खूप वाईट असते आणि ते आपण सहनही करू शकत नाही. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधीच घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी द्यायला शिका. म्हणून माणूस जेव्हा सगळं काही बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द, आणि तीच त्याला जगवत असते आणि तीच त्याला पुढे घेऊनही जात असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात. कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणारही नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तेच आपण समजून सुद्धा घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान ही भागत नाही. आणि तो व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीही करू लागतो आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे असते. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि आपलं आयुष्य नव्याने आपल्याला जगायचं आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीच पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. आणि स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगात सर्व ठिकाणी बसलेच आहेत आणि ते तुमचा उपयोगही घेत आहेत. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात आणि हे कधीच मात्र तुम्ही विसरू नका. कारण सुख आपल्याला स्वतः स्वामी देणार आहेत आणि स्वामींच्यावर आपण पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे आई. आणि त्या आईलाच आपण नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, तेव्हा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आम्हाला कधीच खाली पडू देणार नाही. आणि असंच आमचे स्वामी आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास सुद्धा आहे. म्हणून कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच असेल. कोणी काहीही करू द्या, कौतुक प्रेरणा देते व टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख निर्माण होते, लोकांना होत असते, आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हे फक्त आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे. म्हणून लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघत असतो. त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आपण कधी मोठे झालो नाही याचा सुद्धा तुम्हाला अभिमान मात्र असला पाहिजे. आणि हाच अभिमान बाळगून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो आणि चांगल्या रीतीने आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतेच. आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो असे आपण मनात विचार केले पाहिजे. आणि असा विचार आणल्यावर आपण कधीही आयुष्यामध्ये हरू शकत नाही आणि कोणीही आपल्याला हरू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण आपल्या आजूबाजूला जसे वातावरण असेल तसेच आपण घडत जात असतो आणि तसेच आपण बनत जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही बोलूच नका. आणि काहीच आपल्या तोंडातून व मुखातून शब्द काढायचे नाही. फक्त आपण शांत राहायचं
आणि मौन धारण करून फक्त आपण बघायचं आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्याला चांगलाच विचार मात्र करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला चांगल्या स्थितीला आणि चांगल्या मुद्द्यावर घेऊन जात असतो. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे आणि त्यावर तुम्ही नक्कीच काम करायला हवं. कारण तुमचं मन जसं विचार करेल तसं तुमचं जीवन हे बदलत जात असतं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची दहाण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तसेच तुम्हाला करायचे आहे. आपल्या आयुष्यात पण अशीच वेळ सुद्धा येऊ शकते, त्यावेळी तुम्ही नक्कीच दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवायची आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून द्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी ही आलेली असते आणि ती देवाने आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात आणि आपल्याला ते शिकायचेही असते. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल सुद्धा. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही विश्वास प्रत्येकावर ठेवायचा आहे आणि जो विश्वासघात करेल परत त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र निश्चित. म्हणून एक काम करा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की महाभारतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात ते अवलंबून करत नाही तर नंतर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार नाही. जेव्हा तुम्ही अवलंबलाल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि ते घडते सुद्धा. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच ते कर्म सुधारू शकतो. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आणि स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि हेच विचार त्याला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि ही स्वामींचीच कृपा आपल्यावर असते. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते आणि तसा अपंग तुम्ही कधीच बनवू नका. म्हणून काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाही, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती तुमची बनून जाईल आणि इतरांवर तुम्ही ठेवलात तर ती कमजोरी तुमची बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते आणि सगळ्यांनाच ते ज्ञान देखील होत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि जिद्दीने नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवनाशी लढले सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होत असते ना तेव्हाच स्वामी आपले रूप घेत असतात आणि स्वामी सगळ्यांना नक्कीच आपले रूप दाखवून ते प्रकट होत असतात आणि तेव्हा स्वामी नक्कीच सर्वांना एक धडा शिकून जातात आणि तो धडा शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती कशाची बाळगू नका. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मात्र असेल, पण धर्म आपला सांगतो की मन पवित्र असेल ना तर दररोज सुख आहे आणि दररोज तुम्हाला समाधान आहे. कारण तुम्ही सुखी व्यक्ती आहात आणि समाधानी व्यक्ती आहात. तुम्हाला जेवढं पाहे तेवढंच तुम्ही नक्की सुखी आहेत, यातच तुमचं सुख समाधान हे दडलेलं असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण सुद्धा जगले पाहिजे. आणि आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये कधीही गर्व येत नाही आणि अहंकार सुद्धा येत नाही. म्हणून अति आनंदी असताना
अति दुःखी असताना कधीच कोणता तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत आणि तुम्हाला ते नक्की समजणारही नाही, म्हणून तुम्ही तसे करूही नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागत राहायच्या. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि त्याला नक्कीच चांगले आशीर्वाद सुद्धा देव देत असतो. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत असते आणि ते तुम्ही चुकलात तर ते नाव ठेवण्यासाठी तुम्हाला तयारही असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थितीही चांगली असावी लागते आणि मनस्थिती चांगली असली की सर्व काही आपले चांगले होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे तुम्ही जिंकला आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी चांगली करत जा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळत जाईल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात या सुधारत जातील. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी तुम्ही आयुष्यातून तुमच्या जाणार नाही. संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडतही नाही आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या मात्र तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल आणि कामाला येईल हे सांगताही आपल्याला येणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि नक्कीच तुम्ही तुमच्या विषयी भरपूर काही गोष्टी या लोकांना अगोदरच माहिती असतात आणि त्यांना सर्व काही ठाऊक असते की हा व्यक्ती कसा आहे आणि काय आहे, म्हणून तुम्ही त्यांना सांगण्याची काही गरज नाही. आणि जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र केला जातो आणि त्यानुसार देव आपल्याला नक्की शिक्षाही देत असतो. म्हणून त्यानुसार आशीर्वादही आपल्याला देव देऊ शकतो, फक्त आपण चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून तुम्ही दोन्ही हातांनी नक्की चांगले दान करू शकता तर नक्कीच करा आणि त्यामुळेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतील आणि चांगल्या मिळतील सुद्धा. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि किती सुखी आहात हे त्यावर अवलंबून असते. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते, फक्त तुझ्यावर तुला स्वतःला विश्वास असायला हवा आणि तो विश्वास तुला आयुष्यात भरपूर पुढेही घेऊन जाणार आहे. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अति विचाराने थकत असतो. म्हणून अति विचार टाळा आणि हसत राहा आणि प्रेमाने तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव ही लागलीच पाहिजे आणि चांगली लोक तुमच्या समोर चांगली बोललीच पाहिजे. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव, बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर काही मिळवून देणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर चूक महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा आणि व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही चूक मात्र विसरून जा. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील, एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील, मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर स्वामी तुमचे अश्रू पुसतील सुद्धा. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग आपल्याला वाढत जातो, मग तसं करू नका. राग अजिबात वाढवू नका. मनासारखं झालं की आपली हाव वाढते, तेव्हा कधी हाव वाढू देऊ नका. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण चांगल्या असतात आणि अपेक्षा आपण जास्त ठेवूही नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली ना तर नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात हे चांगले विचारत आले पाहिजे आणि तसे विचारच आपण केलेही पाहिजे. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटून जातील आणि तशी लोक तुम्हाला जपणारही नाही आणि काही करणार सुद्धा नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत आणि स्वामी त्याचा बदला घेणारच आहेत आणि ते न घेता तिथून जाणार पण नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका, त्याची कधी तुम्ही टर ओढू नका, त्याला टोमणे मारू नका, पाण उतारा त्याचा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नाही आणि कधी कोणता व्यक्ती नक्की श्रीमंत होईल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपल्याला इथेच कमवायचे आणि इथेच आपल्याला ते सोडून जायचे.
म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन दुखवू नका. आणि कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा जास्त आहे आणि ते शेवटपर्यंत जास्त असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ना, ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातंय आणि वाईट केलं जातंय. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमचीच असेल आणि तुमच्याबद्दलच ते लोक वाईट बोलायला लागतील. म्हणून तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपण ते ऐकलेलं नाही. पण आपल्याला ते समजल्यावर आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज कधी तुम्ही व्हायचे नाही, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात दुसरा कुठे भेटणारही नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागणार आहे आणि ती करत राहावीच लागते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमतही कळत नसते. आणि त्या चांगल्या माणसाला सोडून ते सर्व काही वाईट माणसांकडे बघत असतात आणि वाईट माणसांकडे बोट दाखवत असतात. हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांवर फक्त भक्ती ठेवा आणि निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी समर्थांवर करा. आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला असे वाटते की माझ्या मनाचे विकार का जात नाहीत, असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात ना, त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल आणि भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही. असेच कृती आपण करावी. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने नक्कीच पाळावीत. आणि काही लोक विचारतात की सर्वच लोक परमार्थाकडे का वळत नाहीत. मग जरी परमार्थ सर्वांसाठी आहे तरी सर्वच लोक परमार्थाकडे वळत नाहीत. माणसे दोन कारणांमुळे परमार्थाकडे वळत नाहीत. पोट भरण्यास परमार्थ करणे आवश्यक नाही. परमार्थ केला नाही म्हणून पोट भरत नाही असे होत नाही. या जगात बाह्य विषयांमधून लगेच सुख मिळते, तसे परमार्थात शिरताच ताबडतोब सुख मिळत नाही. साधकाला आणि साधनाला बसले की लगेच सुख मिळत नाही, अनुभव येत नाही. बाहेरील जगात विजेचे बटन दाबले की दिवा लागून प्रकाश पडतो, त्याप्रमाणे परमार्थात होत नाही. परमार्थातील सुखाचा, समाधानाचा अनुभव येण्यास सतत साधना करणे व आपल्या सद्गुरूंवर निष्ठा असणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा संदेश शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी भक्तांनो, चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया असाच एका नवीन आणि छान प्रेमळ संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.